नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या आजच्या सेशनमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। खरं तर आजचं हे जे काही लेक्चर आहे तर हे कालच होणं अपेक्षित होतं, पण थोडीशी तांत्रिक अडचण आली होती आणि म्हणून आपल्याला काल हे लेक्चर घेता आलं नाही। काल फक्त मराठी मीडियमच्याच स्टुडंट्सचं लेक्चर चालू झालं होतं। तर मित्रांनो, आपण थर्ड चॅप्टर जो काही आहे आपला सिलेबस मधला तर तो स्टार्ट केलेला आहे। डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन। इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे आणि या टॉपिकचं महत्त्व तुम्हाला अगदी 12th पर्यंत आहे मित्रांनो। ठीक आहे, जेव्हा कधी तुम्हाला आता 8th असो 9th असो पुढं प्रॉपर क्लासिफिकेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा घटक येईल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे। या टॉपिकमध्ये तुमच्या जेवढ्या कन्सेप्ट क्लिअर होतील तेवढं उत्तम। म्हणजे फक्त सध्याच्या तुमच्या वर्षापुरतच हे मर्यादित नाहीये, तर पुढचे सगळे तुमचे जे काही इयर आहेत तर त्याच्यामध्ये सायन्सच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक असणार आहे। बायोलॉजीच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक असणार आहे। ओके, ठीक आहे। आगम आपल्यासोबत जॉईन झालेला आहे। बाकीच्यांनाही विनंती करतो की लवकरात लवकर सेशन जे आहे तर ते जॉईन करावं। आज फक्त इंग्लिश मीडियमचंच लेक्चर होईल, कारण काल फक्त मराठी मीडियमचंच झालं होतं। ओके, तर इथं या ठिकाणी डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता असते। त्याला आपण मराठीमध्ये जैवविविधता नावाने देखील ओळखतो। असा एक अंदाज आहे की या अर्थवर साधारणतः 80 to 90 लाख स्पीसीज 80 to 90 लाख स्पीसीज आहेत। स्पीसीज म्हणजेच काय, तर प्रजाती। ठीक आहे, म्हणजे ह्यूमन बीइंग ही एक स्पीसीज आहे, कॅट ही एक स्पीसीज आहे, डॉग ही एक स्पीसीज आहे। या प्रत्येक स्पीसीजचं एक स्पेशल असं नाव देखील असतं, त्याला बायनोमियल नॉमेनक्लेचर म्हणतात। पुढच्या वर्गांमध्ये तुम्हाला ते येईलच। जसं की माणसाचं नाव होमोसेपियन आहे, आंबा जो काही असतो तर त्याचं नाव मँगीफेरा इंडिका आहे, बरोबर आहे। तुळशीचं नाव ऑसिमम सॅन्क्टम आहे। म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक स्पीसीजला एक असं नाव जे आहे तर ते दिलेलं आहे शास्त्रज्ञांनी। अशा जवळपास 80 ते 90 लाख स्पीसीज या पृथ्वीवर आहेत। आता तुम्ही म्हणाल की हे असं का बरं, बाकीच्या स्पीसीज ज्या काही आहेत तर त्या काय माहीत नाही आहेत का, तर निश्चितच मित्रांनो अजूनही आपण त्या ठिकाणी अशा काही स्पीसीज आहेत की ज्या आणखी आपल्याला सापडलेल्या नाही आहेत, शोधल्या गेलेल्या नाही आहेत। त्यामुळं ह्यांचा अचूक असा आकडा आपल्याला निश्चितच सांगता येणार नाही। त्यासोबतच या अर्थच्या बाबत जर पाहिलं ना मित्रांनो, तर स्पीसीजचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ना तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला खूप जास्त डायव्हर्सिटी पाहायला भेटते। उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी अर्थच्या बाबत जर पाहिलं तर हा जो काही लॅटिट्यूड आहे 0 डिग्री लॅटिट्यूड, तर ह्याला काय म्हटलं जातं बरं, इक्वेटर म्हटलं जातं। याला म्हटलं जातं इक्वेटर। 23.5 नॉर्थ जो काही लॅटिट्यूड आहे ना तर याला काय म्हटलं जातं बरं, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर। ट्रॉपिक ऑफ कॅन्सर। आणि 23.5 डिग्री साऊथ जो काही लॅटिट्यूड आहे तर तो आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन। मराठीमध्ये याला या ठिकाणी मकर वृत्त म्हटलं जातं। इथं जर तुम्ही पाहायला गेला ना मित्रांनो, तर साधारणतः हा विषुववृत्ताचा जो काही भाग आहे ना, हा विषुववृत्ताचा जो काही प्रदेश आहे तर इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सनरेज म्हणजेच त्या ठिकाणी सूर्यप्रकाश असतो वर्षभर आणि त्यासोबतच पाऊस देखील भरपूर असतो। आणि म्हणून जर तुम्हाला कोणी विचारलं की सर्वात जास्त स्पीसीजची संख्या, स्पीसीज मधली डायव्हर्सिटी कोणत्या एरियामध्ये असते या पृथ्वीवर, तर तो एरिया आहे हा इक्वेटरचा एरिया। कोणता एरिया, इक्वेटरचा एरिया म्हणजेच विषुववृत्तीय प्रदेश म्हणतात। याला काय म्हटलं जातं बरं मराठीमध्ये, विषुववृत्तीय प्रदेश किंवा इक्वेटोरियल एरिया म्हटलं जातं। या भागामध्ये घनदाट जंगल असतात मित्रांनो। या भागामध्ये डेन्स फॉरेस्ट असतात, म्हणजे घनदाट असे जंगल असतात आणि वर्षभर या जंगलांना पानं असतात। या इथले जे काही झाडं आहेत ना तर त्यांना वर्षभर पानं असतात। जसजसं आपण या ठिकाणी पृथ्वीवर उत्तरेकडे जाऊ किंवा दक्षिणेकडे जाऊ तसतसं त्या ठिकाणी जे सजीवांचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी जी आहे तर ती हळूहळू कमी व्हायला लागते, बरोबर आहे। आता भारत जो काही आहे तर साधारणतः या भागामध्ये भारतामध्ये देखील साधारणतः वेस्टर्न घाट वगैरे जो काही आहे, पश्चिम घाट ज्याला म्हणतात, तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम ची डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटते। ठीक आहे, तर एकंदर डायव्हर्सिटी
इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी एक्सपिरियन्स्ड एव्हरीवेअर ऑन अर्थ। आता एवढंच आहे की पृथ्वीवर सगळीकडे जरी डायव्हर्सिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची असली तरी देखील काही भागामध्ये डायव्हर्सिटी जी आहे तर ती खूप जास्त असते आणि एकंदर अशा एरियाला मेगा डायव्हर्सिटी रिजन म्हटलं जातं किंवा रिजन ऑफ मेगा डायव्हर्सिटी। साधारणतः हे एरिया कसे असतात बरं, वॉर्म अँड ह्युमिड रिजन असतात, म्हणजे एकंदर या ठिकाणी उष्ण आणि पर्जन्य भरपूर पर्जन्य असणारा हा भाग असतो। आणि असा भाग मी तुम्हाला म्हटलं की कोणता असतो बरं पृथ्वीवर, साधारणतः इक्वेटरचा, बरोबर आहे। हे इक्वेटरच्या एरियामध्ये जे जे देश आहेत ना तर तिथं डायव्हर्सिटी ही प्रचंड असते, त्यामुळेच त्यांना मेगा डायव्हर्सिटी रिजन्स किंवा नेशन्स नावानं ओळखलं जातं। इथपर्यंत तुम्हाला समजलं का, आगम समजलं का बाळा? यस, मी तुम्हाला म्हटलं की आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पीसीज किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी आहे, म्हणजे एकंदर आपल्या अगदी आजूबाजूला जर पाहिलं तर कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, ह्युमन बीइंग अशा पद्धतीने किंवा इन्सेक्ट वगैरे जे काही आहेत अशा बऱ्याच स्पीसीज आढळतात। पण हेच तुम्ही जर इक्वेटोरियल एरियामध्ये गेलात तर तिथं अगदी 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये तुम्हाला हजारो वेगवेगळ्या स्पीसीज पाहायला भेटतील। का बरं? कारण तो मेगा डायव्हर्सिटी एरिया किंवा रिजन आहे। ओके, समजलं का? इथपर्यंत समजलं का? हा सगळा कन्सेप्ट जो आहे तर तो मूलभूत पद्धतीनं अगदी बेसिक पासून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। अगदी नेक्स्ट काही इयर्समध्ये 7th 8th 9th स्टँडर्डमध्ये ज्या काही तुम्हाला आवश्यक अशा कन्सेप्ट आहेत तर त्या देखील इथं मी काही प्रमाणामध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय। ओके, तर यस, आगमला समजलेलं आहे। या ठिकाणी मित्रांनो इथं जर पाहिलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही आहेत तर ते आजूबाजूच्या एरियानुसार स्वतःला अडॅप्ट करतात। काय करतात बरं? स्वतःला अडॅप्ट करतात, ते आजूबाजूच्या एरियाला जुळून घेतात, ते ॲडजस्ट करतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी ते तिथं सर्वाईव्ह होऊ शकतात, जगू शकतात। तुम्हाला डार्विनचा सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा सिद्धांत माहिती असेल। काय बरं? सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे एकंदर जो प्राणी किंवा जो सजीव आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणतो तर तोच सजीव या पृथ्वीवर टिकतो आणि तुम्ही जर बदलणार नाही तर या इव्होल्यूशनच्या प्रक्रियेमध्ये तो सजीव, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ती स्पीसीज नष्ट होऊन जाते। विचार करा, डायनासोर एवढे ताकदवान होते पण नष्ट झाले, पण त्यापेक्षा कितीतरी छोटे छोटे प्राणी आहेत की जे आजही आहेत, बरोबर आहे। म्हणजे एकंदर सर्वायवल ऑफ फिटेस्टचा अर्थ असा नाही घ्यायचा की ज्याच्या ताकद जास्त तर तोच या ठिकाणी टिकणार, तसा अर्थ नाहीये। सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे जो आजूबाजूच्या वातावरणानुसार, बदलणाऱ्या वातावरणानुसार स्वतःत बदल घडवून आणतो तर तोच इथं टिकतो। लक्षात आलं का? आणि इव्हन तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणानुसार आपल्याला त्या प्राण्यांमध्ये, त्या वनस्पतींमध्ये काही चेंजेस आढळतात। उदाहरणार्थ आपल्याकडे जसे प्लांट्स आहेत तसे हिमालयामध्ये आपल्याला आढळतात का? नाही। हिमालयामध्ये आपल्याला कोनिफेरस फॉरेस्ट पाहायला भेटतात, ज्याला मराठीमध्ये सूचीपर्णी वने म्हणतात, ठीक आहे। हे अशा पद्धतीचं झाड तुम्ही नक्कीच पाहिलं असेल। हे असे झाड आपल्याकडे आढळतात का? नाही। हे झाड आपल्याला जे काही थंड प्रदेश आहे हिमालयासारखा वगैरे पर्वतावर जिथं बर्फवृष्टी होते तिथं आपल्याला पाहायला भेटतात। या उलट वाळवंटामध्ये जर तुम्ही गेलं तर तिथले झाडं हे खूप छोटे छोटे असतात, अगदी श्रब्स म्हणतात, झुडपं, बरोबर आहे। त्या झाडांना पानं जे आहेत तर ते देखील एकतर नसतात किंवा असले तरी देखील खूप छोटे छोटे पानं असतात। का बरं? फॉर रिड्युसिंग दी ट्रान्सपायरेशन। ट्रान्सपायरेशनद्वारे वाळवंटामध्ये जर पाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या लीव्ज मधून जर बाहेर पडलं तर ते झाड तिथं जगू शकेल का? नाही। म्हणून हे झाडं काय करतात, वाळवंटातले स्वतःचे पानं खूप छोटे छोटे करतात किंवा इव्हन तुम्हाला अशा वाळवंटातल्या झाडांमध्ये त्या ठिकाणी जे काही पानं असतात, लीव्ज आर गेट मॉडिफाईड इनटू थॉर्न्स, काट्यामध्ये देखील त्यांचं रूपांतर झालेलं पाहायला भेटतं। म्हणूनच बघा वाळवंटातल्या वनस्पतींना काटे जे आहेत ते तुम्हाला हमखास पाहायला भेटतील आणि हे काटे म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये तर ते त्यांच्या लीव्सच मॉडिफिकेशन आहे, मॉडिफाईड व्हर्जन आहे। इथपर्यंत लक्षात आलं का? या उलट आता आपल्याकडं इथं जर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याला बरेचसे झाडं असे दिसतात की उन्हाळ्यामध्ये वगैरे या झाडांचे पानं गळतात। का बरं? कारण उन्हाळ्यामध्ये यांना पाणी कमी पडतं आणि मग ट्रान्सपायरेशन कमी करण्यासाठी हे झाडं जे आहेत
तर ते काय करतात बरं, वर्षातले काही दिवस स्वतःचे पानं त्या ठिकाणी गाळतात, बरोबर आहे. याला डेसिडियस फॉरेस्ट म्हटलं जातं, पानझडी वन. लक्षात आलं का? म्हणजे एकंदर वनस्पती असो की प्राणी असो, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार ते ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतात, ज्या वातावरणामध्ये राहतात, त्यानुसार ते स्वतःला मॉडिफाय करतात आणि म्हणून ते तिथं सर्वाइव्ह होतात. प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर हाईट अँड द शेप ऑफ स्टेम्स, पिरियड ऑफ द लाईफ सायकल अँड हॅबिटॅट. इथं या ठिकाणी हे कशाबद्दल बोललेलं आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बद्दल बोललेलं आहे. तुम्हाला समजा प्लांट्सचं वर्गीकरण करायचंय, क्लासिफिकेशन करायचंय, अशा वेळेस तुम्ही काय काय क्रायटेरिया लावणार, तर तिथं साहजिकच तुम्ही हा क्रायटेरिया लावणार की बाबा प्लांट्सला फ्लावर्स येतात का, प्लांटची लाईफ सायकल कशी आहे, म्हणजे 1 वर्षाची आहे की 2 वर्षाची आहे, बायनियल का पेरिनियल आहे, म्हणजे बहुवार्षिक झाड आहे ते, किंवा त्या प्लांटला त्या ठिकाणी खोड आहे का, ठीक आहे, शेप ऑफ द स्टेम, किंवा त्या प्लांटला त्या ठिकाणी झायलम आणि फ्लोएम अशा पद्धतीनं ट्रान्सपोर्टेशन त्याच्यामध्ये होतं का, झायलम आणि फ्लोएम आहे का, असे वेगवेगळे क्रायटेरिया आपण तिथं लावत असतो. ॲनिमल्सला जर क्लासिफाय करायचं असेल तर साहजिकच ते ॲनिमल युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत, किंवा त्यांचं सेल स्ट्रक्चर कसं आहे, त्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम आहे का, पाठीचा कणा आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं. बघा आपण व्हर्टिब्रेट आहेत म्हणजे आपल्याला पाठीचा कणा आहे, या उलट इतर काही प्राणी येतं, उदाहरणार्थ इन्सेक्ट, मुंगी वगैरे हे प्राणी जे आहेत, किंवा गोगलगाय म्हणजे ज्याला स्नेल म्हणतात, तर त्यांना पाठीचा कणा असतो का, नाही. तर एकंदर हे व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट असे 2 प्रकार पडतात. मेथड ऑफ रिप्रोडक्शन यावरून देखील आपण त्या ठिकाणी ॲनिमल्सला क्लासिफाय करू शकतो. म्हणजे बघा ॲनिमलमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे असे 2 प्रकारचे ॲनिमल आपल्याला पाहायला भेटतात, ठीक आहे. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन या दोन्हीमध्ये जो काही फरक आहे तर तो मी मागच्याच लेसनमध्ये सांगितलेला आहे, आणि त्यासोबतच हॅबिटॅटच्या आधारावरून देखील आपण ॲनिमलला क्लासिफाय करू शकतो. हॅबिटॅट म्हणजे ते प्राणी कोणत्या भागामध्ये राहतात, किंवा ते पाण्यामध्ये राहतात, ठीक आहे, म्हणजे ॲक्वेटिक हॅबिटॅट आहे का, जमिनीवर राहतात, टेरिस्ट्रियल का हवेमध्ये राहतात, किंवा अर्बोरियल. अर्बोरियल म्हणजेच काय बरं, सर स्नेल रेन मध्ये असते, ते वॉर्म रिजन मध्ये राहू शकत नाही. आगम काय म्हणतोय, स्नेल बद्दल काय बरं, रेन मध्ये असते, बरोबर आहे, यस. तर इथं मी तुम्हाला म्हणतोय की अर्बोरियल, अर्बोरियल म्हणजे काय, तर झाडावर राहणारे प्राणी, म्हणजे एकंदर त्या हॅबिटॅट वरून देखील आपण त्या प्राण्यांचं वर्गीकरण करू शकतो, बरोबर आहे. तर इथपर्यंत निश्चितच तुम्हाला काही अडचण नसेल. आता आपल्याला त्या ठिकाणी प्लांट्स मधल्या डायव्हर्सिटी बद्दल पाहायचंय. आपल्याला कशाबद्दल पाहायचंय बरं, प्लांट्स मधल्या डायव्हर्सिटी बद्दल. मित्रांनो प्लांट्स बद्दल जर पाहायचं झालं तर आपल्या डोळ्यासमोर काही गोष्टी येतात, त्या म्हणजे प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक असतात. म्हणजेच काय, तर ते फोटोसिंथेसिसद्वारे स्वतःचं फूड स्वतः बनवतात. पण मित्रांनो हा तुमचा गैरसमज आहे. असेही काही प्लांट आहेत की जे फोटोसिंथेसिस करत नाहीत, जे हेटेरोट्रॉपिक आहेत. जे काय बरं, हेटेरोट्रॉपिक. आणि त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, काही प्लांट्स हे चक्क कार्निवोरस असतात. कार्निवोरस म्हणजेच काय, मांसाहारी. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर एक लक्षात घ्या, या जगामध्ये प्रत्येक ठिकाणानुसार त्या प्लांट्सला देखील स्वतःमध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे. मित्रांनो बघा, नेहमीची प्रक्रिया कोणती आहे प्लांट्सची, तर अशा पद्धतीनं फोटोसिंथेसिस घडवून आणायची. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन दी सनलाइट. सच प्लांट्स आर कॉल्ड एज दी ऑटोट्रॉपिक प्लांट. अशा प्लांट्सला काय म्हटलं जातं, ऑटोट्रॉपिक प्लांट. ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. ही जी काही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड लागतो, त्याच्यानंतर वॉटर लागतं, आणि ह्याच्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे क्लोरोप्लास्ट, आणि दुसरा आवश्यक असतो तो म्हणजे सनलाइट. आता ह्याच्या सगळ्या प्रेझेन्समध्ये काय तयार होतं बरं, तर ग्लुकोज तयार होतं, आणि सोबत काय तयार होतं, तर ऑक्सिजन देखील ह्याच्यामध्ये रिलीज होत असतो, ठीक आहे. वॉटर देखील तयार होत असतं. म्हणजे एकंदर बघा गंमत किती आहे. तर इथं हे ग्लुकोज जे काही आहे तर हे प्लांटसाठी तर फूड आहे, पण इवन
प्लांट्सच्या या ग्लुकोजचा वापर करून ॲनिमल्स देखील सर्वाईव्ह होतात. आपण हेटेरोट्रॉपिक जो काही आहेत ते आपण कशाच्या जीवावर हेटेरोट्रॉपिक आहेत, आपण या प्लांट्सच्याच मदतीनं जगत असतो. पण सगळेच प्लांट सारखे नसतात. या ठिकाणी हेटेरोट्रॉपिक प्लांट्स देखील असतात. हे असे प्लांट्स असतात की जे चक्क दुसऱ्या प्लांटकडून स्वतःचं फूड रेडीमेड ॲब्झॉर्ब करतात. हे हेटेरोट्रॉपिक प्लांट फोटोसिंथेसिस करत असतील का, तर नाही. अशा प्लांट्सचं काही वैशिष्ट्ये किंवा नावं जर बघितलं तर लोरॅन्थस किंवा डॉडर अशा पद्धतीचे या ठिकाणी काही प्लांट्स आहेत. आता इथे एक मुद्दामून डॉडर या प्लांटची, हेटेरोट्रॉपिक प्लांटची मी इमेज घेतलेली आहे. या ठिकाणी हा जो ग्रीन प्लांट आहे त्या ग्रीन प्लांटचं ही एक ब्रँच आहे. तर यावर हे डॉडर नावाचा प्लांट जो काही आहे तर त्यानं असा विळखा घातलेला आहे, रोटेशन. मग हा काय करतो तर याला हॉस्टेरिया नावाचे असे छोटे छोटे रूट सारखे त्या ठिकाणी पार्ट असतात. आणि हा काय करतो तर स्वतःचे ते हॉस्टेरिया जे आहेत तर ते काय करतो तर इन्सर्ट करतो त्या दुसऱ्या प्लांटच्या त्या ब्रँचमध्ये, दुसऱ्या प्लांटच्या बॉडीमध्ये, आणि तिथून स्वतःसाठी वॉटर आणि जे काही फूड आहे त्याचं तर ते ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे विचार करा, सगळी मेहनत कोणी घ्यायची, या प्लांटनं घ्यायची, पण रेडीमेड कोणाला मिळाले तर या प्लांटला हे फूड मिळाले. बरोबर आहे. तर हे हेटेरोट्रॉपिक प्लांटचे जे काही नाव आहेत तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. लोरॅन्थस, डॉडर, त्यासोबत अमरवेल वगैरे तुम्हाला माहिती असेल बघा, तो अमरवेल देखील याच पद्धतीचं एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुढचा जो काही प्रकार आहे तर तो म्हणजे इन्सेक्टिव्होरस प्लांट. हे इन्सेक्टिव्होरस प्लांटचं एक उदाहरण आहे बघा. हे जे काही प्लांट आहे ना तर हे पिचर प्लांट आहे. हे कोणतं प्लांट आहे बरं, पिचर प्लांट. आता तुम्ही म्हणाल की प्लांटला हे असले कामं करायची गरज काय, पण ठीक आहे इथपर्यंत आपण समजू शकतो. एक तर ते ऑटोट्रॉपिक असतात, जरी ते फोटोसिंथेसिस करत नसतील तर ते निदान दुसऱ्या प्लांटकडून अशा पद्धतीनं न्यूट्रिशन मिळवतात. पण चक्क हे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स कसे काय असू शकतात, त्यांना कीटकभक्षी, काय बरं, कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. म्हणजे ते छोट्या छोट्या किड्यांना खातात. तुम्ही इथं पाहू शकता, हा मध्ये इथं किडा पडलेला आहे बघा. ठीक आहे, हे ट्रॅप लावतात त्या किड्यांना पकडण्यासाठी. हे काय लावतात बरं, अशी ट्रॅप लावतात. ह्यांच्याकडे काहीतरी टेक्निक त्यांनी मॉडिफाय केलेली आहे. उदाहरणार्थ या पिचर प्लांटमध्ये अशा पद्धतीनं एक असा पार्ट असतो आणि या पार्टमध्ये असं लिक्विड असतं. तुम्ही इथं पाहू शकता बघा लिक्विड. आता काय होतं की एखादा किडा जर इथं आला तर तो घसरतो आणि या लिक्विडमध्ये पडतो, आणि लिक्विडमध्ये पडल्यानंतर तो वरी येऊ शकत नाही. अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि त्या किड्याचं तिथं डायजेशन होऊन जातं. मग आता मुद्दा असा आहे की हे प्लांट फोटोसिंथेसिस करतात का, तर करतात. बघा हे हिरवं दिसायला का नाही प्लांट, हे फोटोसिंथेसिस करतात. मग तरी देखील किड्यांना का खातात, का त्यांचा तो काही छंद वगैरे आहे का बरं, नाही बाबा आता उरलेल्या वेळेमध्ये काहीतरी टाइमपास म्हणून आपण शिकार करू, नाही मित्रांनो. या ठिकाणी हे असे जे काही प्लांट आहेत तर त्यांना नायट्रोजनची कमतरता असते. हे प्लांट अशा जमिनीमध्ये वाढतात की जिथं जमिनीत नायट्रोजन नसतो. मग या पद्धतीनं त्यांनी नायट्रोजन मिळवतात स्वतःसाठी. बघा त्या किड्यांना अशा पद्धतीनं पकडतात आणि त्यांचं डायजेशन घडवून आणतात आणि त्यातून त्यांनी नायट्रोजन मिळवतात. बाकी त्यांची नेहमीची जी काही प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस वगैरे तर ही त्यांनी करतच असतात. तर इथं ह्यांना इन्सेक्टिव्होरस प्लांट्स म्हणतात. ह्याचं एक महत्त्वाचं उदाहरण जे काही आहे तर ते पिचर प्लांट. इतरही काही प्लांट आहेत त्याच्यामध्ये काही फ्लावर्स वगैरे असतात आणि त्या फ्लावर्समध्ये हे किडे जे आहेत तर ते अडकवल्या जातात. म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाकडं वेगवेगळे असे ट्रॅप असतात. ठीक आहे, सापळे असतात या किड्यांना पकडण्यासाठी. त्याच्यानंतर या ठिकाणी प्लांट स्ट्रक्चर जे काही आहेत तर त्याचे महत्त्वाचे आपल्याला पार्ट पाहिजेत. आता साहजिकच एक महत्त्वाचा पार्ट पाहिल्या तुमच्या लक्षात येईल की स्टेम. ठीक आहे, आता स्टेम जो काही आहे ज्याला मराठीमध्ये खोड म्हणतात, खोड हा पार्ट शक्यतो, ठीक आहे, जनरली खोड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतो बरं, तर जमिनीच्या वर वाढणारा हा प्लांटचा भाग आहे जो सगळ्या वरच्या त्या पार्टला म्हणजे ब्रँचेसला, लीव्हजला, फ्लावर्सला सपोर्ट देण्याचं काम करतो. म्हणजे स्टेम एकंदर प्लांटचा एक मजबूत असा भाग असतो. बरोबर आहे. पण मित्रांनो याला एक्सेप्शन्स देखील आहेत. कधी कधी प्लांटचा स्टेम नावाचा भाग जमिनीच्या खाली देखील वाढतो काही स्पेसिफिक प्लांट्समध्ये. जनरली तो अशा पद्धतीनं जमिनीच्या वर वाढत असतो. याच स्टेमला आपल्याला मॅक्झिमम केसेसमध्ये काय बरं तर अशा ब्रँचेस देखील पाहायला भेटतात. म्हणजे एकंदर स्टेम प्लांटला सपोर्ट देण्याचं काम करतो. याच स्टेममधून मित्रांनो, याच स्टेममधून झायलम आणि फ्लोयम
यांचं अस्तित्व देखील पाहायला भेटतं. झायलमद्वारे पाण्याचं वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन होतं आणि फ्लोएमद्वारे फूडचं ट्रान्सपोर्टेशन होतं. म्हणजे एकंदर या ठिकाणी जे कंडक्शन म्हणतो ना, कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड occurs with the help of xylem and phloem and which is present inside the stem of that plant. ठीक आहे, म्हणजे एकंदर या ठिकाणी जमिनीच्या वर वाढणारा हा भाग आहे. त्याच्यानंतर प्लॅन्टचा आकार किती आहे, प्लॅन्टची उंची किती आहे, त्यानुसार स्टेमची साईज जी आहे तर ती ठरत असते. म्हणजे एकंदर खूप मोठं प्लॅन्ट आहे, त्याचं स्टेम काय छोटंसं असं असेल का बरं? नाही. म्हणजे स्टेमची ताकद किती आहे याच्यावरून ठरतं की प्लॅन्ट किती लोड जो आहे तर तो सहन करू शकतो किंवा प्लॅन्टची हाईट किती असायला पाहिजे. त्याच्यानंतर स्टेम बऱ्याच वेळेस रिप्रोडक्शन मध्ये देखील काम करतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण काही असेक्शुअल मेथड आहेत प्लांट्स मध्ये. रिप्रोडक्शन जेव्हा असेक्शुअल मेथड न होत असतं तेव्हा काही काही प्लांट्स मध्ये स्टेम जे आहे तर ते रिप्रोडक्शनचं काम करतं. रूट्स देखील रिप्रोडक्शनसाठी युजफुल ठरतात अशा प्लांट्समध्ये. पण जेव्हा कधी स्टेम हे रिप्रोडक्शनसाठी युजफुल ठरतं तर ती रिप्रोडक्शनची मेथड कोणती आहे बरं? असेक्शुअल मेथड. जेव्हा प्लांट्समध्ये सेक्शुअल टाईपनं रिप्रोडक्शन होत असतं अशा प्लांट्समध्ये फ्लावर्स असणं गरजेचं आहे. विदाऊट फ्लावर सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये होऊ शकत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण स्टेम बद्दल बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. जनरली या ठिकाणी जे काही मोठं स्टेम असतं तर त्याच्या भोवती आपल्याला एक लेअर देखील पाहायला भेटतो, बार्क. तर तो लेअर जो आहे तर तो डेड सेल्सचा असतो, बरोबर आहे. तर असं या ठिकाणी स्टेम बद्दलची जनरल माहिती आपण घेतलेली आहे, महत्त्वाची माहिती. आता आपण पाहूया रूट बद्दल. रूट्स जे काही आहेत मित्रांनो तर हे रूट्स जमिनीच्या खाली असतात, बरोबर आहे. रूट्स हे जमिनीच्या खाली असतात. पण असे काही प्लॅन्ट्स आहेत विशेषतः त्या ठिकाणी वॉटरलॉग्ड एरिया, म्हणजे जिथं पाणी मोठ्या प्रमाणात साचतं, सुंदरबन वगैरे डेल्टा आहे बघा, तर अशा एरियामध्ये रूट्सला जमिनीमध्ये ऑक्सिजन कमी पडतो आणि अशा वेळेस अशा प्लॅन्ट्सचे रूट असे जमिनीच्या वर देखील येतात. यांना न्यूमॅटोफोर्स म्हणतात बरं. यांना काय म्हणतात बरं? न्यूमॅटोफोर्स. म्हणजे 99% केसेसमध्ये रूट्स हे जमिनीच्या खालीच असतात. पण जिथं पाणी साचलेली जमीन असते तर तिथं जमिनीच्या वर देखील रूट्स येत असतात. साधारणतः जो काही डेल्टाचा एरिया असतो, त्रिभुज प्रदेश किंवा वेटलँड वगैरे, तर तिथं अशा पद्धतीचे प्लॅन्ट्स असतात की ज्यांचे रूट्स जमिनीच्या वर असे डोकावत आहेत आणि अशा रूट्सला न्यूमॅटोफोर्स या नावानं ओळखल्या जातं. ओके, त्यासोबतच रूट्स काय करतात बरं? तर रूट्स ॲब्झॉर्ब करतात. काय ॲब्झॉर्ब करतात? वॉटर ॲब्झॉर्ब करतात, मिनरल्स ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे वॉटरमध्ये मिक्स होऊनच ते मिनरल्स वर जात असतात. त्यासोबतच रूट्स हे पूर्ण प्लॅन्टला सपोर्ट किंवा स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं देखील काम करतात. कारण रूट्स जर मजबूत नसतील तर वरचं प्लॅन्ट जे आहे तर ते डगमगायला चालू होईल, बरोबर आहे. म्हणजे रूट्स हे मस्ट आहेत. रूट्समुळंच त्या ठिकाणी सॉइल जी आहे तर ती अगदी पक्की घट्ट धरून असते. म्हणजे रूट्स जर व्यवस्थित जर असतील तर तिथली माती जी आहे तर ती पावसासोबत वाहून जात नाही. ओके, तर इथं बिलो ग्राउंड सरफेस रूट्स असतात. रूट्स हे सॉइलला पकडून ठेवतात. रूट्सचं महत्त्वाचं काम आहे ॲब्झॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स. रूट्स जे आहेत तर ते फूड स्टोअर करण्याचं देखील काम करतात. म्हणजे आपण जे काही कॅरट असो, रेडिश असो ह्यांच्याबाबत जर पाहिलं तर ते रूट्स जे काही आहेत तर ते चक्क फूड स्टोअर करण्याचं काम देखील करतात. आणि त्यासोबतच रूट्स काही प्लॅन्ट्समध्ये रिप्रोडक्शनचं देखील काम करतात, म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण इथं रूट्स बद्दल पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायचंय रूट्सचे प्रकार. टॅप रूट आणि फायब्रस रूट्स. इथं हे जे काही आहे हे एकच रूट मोठं असतं बघा. हे असं एक मोठं रूट असतं आणि त्याला अशा ब्रँचेस असतात. हे मोठं रूट जे आहे ना तर याला टॅप रूट म्हणतात. याला काय म्हणतात बरं? टॅप रूट म्हणतात. ह्याला मराठीमध्ये सोट मूळ म्हणतात. अगदी ताकदवान असं हे मूळ असतं. आणि फायब्रस रूट्स म्हणजे एकाच ठिकाणाहून असे भरपूर असे रूट्स आलेले असतात. त्याला तंतुमय मुळे म्हणतात. काय म्हणतात बरं? तंतुमय मुळे. साधारणतः ओनियन असो, ग्रासमध्ये हे तंतुमय मुळे जे आहेत तर हे आपल्याला पाहायला भेटतात. छोटे छोटे असतात आणि एकाच ठिकाणी त्याचा आपल्याला बंच पाहायला भेटतो. म्हणजे इथंच अशा पद्धतीचे हे मुळं तुम्ही नक्कीच कांद्याला असो, लसूण असो अशा जे काही प्लांट्स आहेत तर ह्यांच्यामध्ये तंतुमय मुळे पाहिलेले असतील. तर इथं पुढचा पार्ट जो काही आपल्याला पाहायचा आहे तर तो लीफ आहे.
तो कोणता आहे बरं, तर लीफ आहे मित्रांनो. लीफ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्याचा कलर येतो ग्रीन. का बरं, कारण याच्यामध्ये असतं क्लोरोप्लास्ट. लीफमध्ये काय असतं रे, तर क्लोरोप्लास्ट असतं आणि यामुळेच लीफचा रंग हिरवा असतो. आणि याच क्लोरोप्लास्टच्या मदतीनं लीफमध्ये फोटोसिंथेसिस नावाची प्रक्रिया होत असते. आणि फोटोसिंथेसिसमुळं लीफमध्ये काय तयार होतं, तर ग्लुकोज तयार होतं, फूड तयार होतं. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. त्यासोबतच या लीफमध्ये छोटे छोटे, लीफच्या सरफेसवर असे छोटे छोटे छिद्र असतात. इतके छोटे असतात की ते आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाहीत. बरोबर आहे. त्या छिद्रांना म्हटलं जातं काय बरं, तर स्टोमॅटा म्हटलं जातं. स्मॉल पोर्स प्रेझेंट ऑन दी सरफेस ऑफ लीफ आर कॉल्ड एज दी स्टोमॅटा. आणि या स्टोमॅटामधून, त्या छोट्याशा छिद्रांमधून कशाचं ट्रान्सपोर्टेशन, कशाचं एक्सचेंज होत असतं, तर गॅसेसचं. फॉर एक्झाम्पल CO2 आणि O2. आता O2 कुठं तयार होतो, तर O2 ड्युरिंग फोटोसिंथेसिस तयार होतो आणि याच स्टोमॅटामधून तो बाहेर पडतो. आणि फोटोसिंथेसिससाठी CO2 लागतो. तो CO2 कुठून घेतला जातो, तर याच छोटे छोटे छिद्रांमधून. म्हणजे एकंदर गॅसेसचं एक्सचेंज कुठून होत असतं, तर या स्टोमॅटामधून, जे लीफच्या सरफेसवर असतात. ओके, लीफचेही पुन्हा या ठिकाणी सिंपल लीव्ज आणि कंपाऊंड लीव्ज असे प्रकार पडतात. म्हणजे एकच सिंगल असं लीव्ह असेल तर हे सिंपल झालं, पण हे असे भरपूर लीव्ज अशा पद्धतीनं असतील, ठीक आहे, तर हे झालं कंपाऊंड लीफ. ठीक आहे, तर हे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. नंतरचा जो काही पार्ट आहे तर तो आहे फ्लावर. मित्रांनो, फ्लावरच्या बाबत जर बघायचं झालं तर फ्लावर हा फक्त जे ॲडव्हान्स असे प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. काय म्हणतो मी, सगळ्या प्लांट्समध्ये या ठिकाणी फ्लावर नसतात. ज्या प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं अशाच प्लांटमध्ये फ्लावर्स असतात. आणि त्या प्रकारच्या प्लांट्सला अँजिओस्पर्म म्हटलं जातं. कळलं का? अशा प्रकारच्या प्लांट्सला काय म्हटलं जातं, अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे वनस्पतीमधले, प्लांटमधले सगळ्यात ॲडव्हान्स असे प्लांट म्हणजे कोणते, अँजिओस्पर्म. या प्रकारच्या प्लांटमध्ये रूट, स्टेम, लीव्ज हे सगळे असतात, पण सीड आणि फ्लावर देखील असतात. खरं तर हे फ्लावर जे काही आहेत ना मित्रांनो, याच फ्लावर पासून फ्रूट तयार होत असतं आणि या फ्रूट मधलं सीड तयार होत असतं. म्हणजे गंमत बघा, फ्लावर हा फक्त एक अट्रॅक्टिव्ह असा पार्ट आहे असं नाहीये. म्हणजे तो अट्रॅक्टिव्ह तर असतो, पण त्यासोबतच तो सेक्शुअल रिप्रोडक्शन साठीचा महत्त्वाचा पार्ट आहे. याच फ्लावरचं आफ्टर रिप्रोडक्शन कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये होतं. आणि त्या फ्रूटच्या आत काय असतं, सीड असतं. म्हणजे फ्लावर हा काही साधा सुद्धा पार्ट नाहीये. इवन फ्लावरचं जेंडर देखील असतं मित्रांनो. मेल फ्लावर असतात आणि फिमेल फ्लावर असतात. कधी कधी एकच फ्लावर दोन्ही असतं, म्हणजे ते बायसेक्शुअल फ्लावर झालं. ठीक आहे, तर इथं बघा फ्लावरचं देखील जेंडर असतं. या ठिकाणी त्याचे प्रॉपर पार्ट असतात. तुम्हाला पुढच्या वर्गांमध्ये निश्चितच आहे. हे अँथर आणि फिलामेंट हे मेल पार्ट आहे, ज्याला स्टेमन म्हटलं जातं. स्टिग्मा, स्टाईल जे आहे तर हे फिमेल पार्ट्स आहेत. ठीक आहे, तर इथं हे आता तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नाहीये, फक्त एवढं लक्षात घ्या की स्टेमन हा मेल पार्ट आहे आणि पिस्टिल जो आहे तर तो फिमेल पार्ट आहे. ह्याच्यामध्ये ओव्हरी जो काही आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. ओव्हरी जो काही दिसतोय ना, याच ओव्हरीमध्ये, या ओव्हरीपासून फ्रूट तयार होत असतं आणि ओव्हरीमधल्या ओव्ह्यूल पासून सीड तयार होत असतं. लक्षात ठेवा, फ्लावरमध्ये ओव्हरी असते आणि ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल असतं. इथं तुम्हाला दिसायला का ही ओव्हरी, या ओव्हरीपासून काय तयार होत असतं, फ्रूट. आणि ओव्हरीच्या आत असणाऱ्या ओव्ह्यूल पासून काय तयार होतं, तर सीड. ओके, इथपर्यंत नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, तर हे फ्लावर ह्याच्यात मोठ्या प्रमाणात कलरमध्ये आणि त्यांच्या शेपमध्ये डायव्हर्सिटी असते. रंगीबेरंगी ह्यांचे कलर असतात. हे कशासाठी महत्त्वाचे आहेत, तर रिप्रोडक्शनसाठी. कसलं रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये मेल फिमेल असा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. हेच फ्लावर फ्रुट्समध्ये मॉडिफाय होतात, पण फ्रुट्समध्ये फ्लावरमधला ओव्हरीचा पार्ट मॉडिफाय होतो आणि ओव्ह्यूलचा पार्ट जो आहे तर तो सीडमध्ये मॉडिफाय होत असतो. तर हे सीड जे आहेत तर साहजिकच पुढं जर्मिनेशनद्वारे नवीन प्लांट तयार करण्याचं काम करतात. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का? अत्यंत महत्त्वाचा असा भाग या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. बघा, आपण काय काय पाहिलं आत्तापर्यंत. डायव्हर्सिटीबद्दल आपण पाहिलं.
डायव्हर्सिटी, नंतर आपण प्लॅन्टबद्दल पाहिलं, प्लॅन्टचं जे काही क्लासिफिकेशन आहे तर त्यासाठी आपण वेगवेगळे क्रायटेरिया जे आहेत तर ते पाहिलेले येतं. त्यानंतर प्लॅन्टच्या स्टेमबद्दल पाहिलं, रूटबद्दल पाहिलं, लीफबद्दल पाहिलं आणि फ्लावरबद्दल देखील पाहिलं. इवन फ्लावरचे जे काही वेगवेगळे युजेस आहेत, एक्सेप्शनल युजेस तर ते देखील पाहिले. रूट, स्टेम आणि लीफबद्दल देखील अशीच माहिती घेतलेली आहे. तर हे सगळं तुम्हाला इथपर्यंत समजलं का? यस समजलं असेल, सगळं काही समजलं असेल तर यस म्हणून टाईप करा. ओके, सगळं समजलं असेल तर यस म्हणून टाईप करा. आणि जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं देखील सांगा. हा आत्तापर्यंत घेतलेला पार्ट जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा असा पार्ट आहे, लक्षात घ्या. अगम समजलं का बाळा? सगळं काही समजलं असेल तर यस म्हणून सांगा. काही डाऊट असेल, कन्फ्युजन असेल तर तसं देखील त्या ठिकाणी विचारा. खूप जास्त महत्त्वाचा असा या ठिकाणी भाग आपण आजच्या या सेशनमध्ये कव्हर केलेला आहे. यस थांबायचं का? कारण आता पुढं जो काही भाग आहे तर तो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बद्दलचा आहे. तो एक वेगळा असा भाग येतो ज्याच्यामध्ये ट्री, हर्ब्स, श्रब्स अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण या प्लांटला डिवाइड करत असतो. त्यांचे वैशिष्ट्य देखील पाहणार आहोत, त्यांचे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यानंतर लाईफ सायकलच्या दृष्टीनं आपण प्लांटला कशा पद्धतीनं डिवाइड करू शकतो हे पाहतोय. त्याच्यामध्ये ॲन्युअल, बायन्युअल आणि त्या ठिकाणी पेरेनियल. पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक वनस्पती, त्यांच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर फ्लॉवरिंग आणि नॉन फ्लॉवरिंग म्हणजे फ्लॉवर आहे का नाही यावरून प्लांटचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. आणि नंतर आपण या ठिकाणी जे ॲनिमल्स आहेत तर त्या ॲनिमल्सचं देखील वर्गीकरण जे आहे तर त्याबद्दल पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे मित्रांनो. हा तुमच्या 6th क्लाससाठीच फक्त महत्त्वाचा असा नाही आहे, तर अगदी 12th पर्यंत तुम्ही जर 11-12ला सायन्स घेणार असाल तर हा टॉपिक तिथपर्यंत तुम्हाला महत्त्वाचा आहे. बघा, बायोलॉजीचा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असा हा घटक आहे आणि त्यामुळंच आपल्याला हा डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे. ओके, तर थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.